तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स या संघाचा दिग्गज खेळाडू MS धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार की नाही हा एक मोठा प्रश्न कायम आहे. IPL 2024 संपल्यानंतर माहीचा IPL प्रवास सुद्धा संपेल आणि तो रिटायर होईल अशी अपेक्षा होती. अनेक दिग्गज खेळाडूही माही रिटायर होणार असल्याची अटकळ हे बांधत होती. तर मग आता चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमधून बाहेर पडल्याने चाहते सुद्धा धोनीच्या अपडेटची वाट पाहतात ते तो IPL 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे की नाही. तर मग अशात आता चेन्नई सुपर किंग्स या संघाच्या CEOनेच एक मोठी अपडेट याबद्दल दिलेली आहे. तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर खरं तर चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल अपडेट दिलेली. क्रिकबजशी बोलताना त्यांनी सांगितलं की MS धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार की नाही याबद्दल धोनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये. तर मग CSKच्या CEOला धोनीच्या पुढे खेळण्याबद्दल विचारण्यात आलं तर त्यावर त्यांनी सांगितलं की अद्याप स्पष्ट नाहीये धोनीने पुढील सीझनमध्ये खेळणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाहीये. अशा स्थितीत माही पुढील सीझनमध्ये सुद्धा खेळताना दिसणारे असते म्हणाले. तर याशिवाय चेन्नई सुपर किंग्सचा माजी स्टार खेळाडू अंबती रायडू धोनीबद्दल म्हणाला की हरल्यानंतर धोनी रिटायर होणे चांगले दिसणार नाही. जर IPL 2024 मध्ये CSK ट्रॉफी जिंकली असती तर माहीने रिटायरमेंट घेतली असती तर बरे झाले असते. तर आता CSK संघ प्लेऑफमधून बाहेर पडलाय. मग अशा स्थितीत माहीने सध्या IPL मधून रिटायरमेंट घेऊ नये. तसेच याशिवाय CSKचा माजी खेळाडू सुरेश रैना याने सुद्धा धोनीबद्दल प्रतिक्रिया ही दिलेली, ज्यात खरं तर MS धोनीने पुढील सीझन सुद्धा खेळावा आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर IPLला अलविदा म्हणावे असे चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने सुद्धा धोनीच्या रिटायरमेंटबद्दल सांगितलेले. तो अजूनही फिट आहे. पुढील सीझनमध्ये तो संघासोबत खेळताना दिसणार. त्याचवेळी काही रिपोर्टमध्ये असेही म्हटलं जाते की MS धोनी पुढील सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा मार्गदर्शक म्हणून सुद्धा सामील होऊ शकतो. अशा स्थितीत MS धोनी काय निर्णय घेतोय हे पाहण्यासारखे. तसे CSKच्या एका सोर्सेसने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की धोनीने CSK मध्ये कोणाला सांगितलं नाही की तो रिटायरमेंट घेणार आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महिने वाट पाहणार असल्याचं त्याने टीम मॅनेजमेंटला सांगितलेले. तसं आतापर्यंत विकेटच्या दरम्यान धावताना त्याला कोणती समस्या जाणवली नाही हा एक प्लस पॉईंट आहे. त्यामुळे आम्ही धोनीच्या निर्णयाची प्रतीक्षा करू. तो नेहमीच संघाचे हित लक्षात ठेवतो. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहूयात असं काही टीम मॅनेजमेंटने सोर्सेसला माहिती दिली. त्यामुळे एकूण पाहिलं तर मग MS धोनी पुढील वर्षी सुद्धा खेळताना दिसू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जातात. अशात तुम्हाला काय वाटते? MS धोनीने पुढील सीझन सुद्धा खेळावा का ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय आता मुंबई इंडियन्स संघातून रोहित शर्मासह 2025च्या IPL मध्ये अजून 2-3 खेळाडू आहेत जे बाहेर पडणार आहेत. मग हे कोण त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.